मनुष्य म्हटलं की कर्म हे त्याच्याशी अविभाज्य असं जोडलेलं आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी करता तेव्हा तुम्ही करता म्हणून तुम्हाला यश नाही आहे, कोणाची तरी कृपा आहे म्हणून तुम्हाला यश। सर्वात प्रभावी या जगामध्ये काय आहे? त्या विचारातून उत्पन्न होणारा भाव आहे। ही जे भाव जो आहे ना, तो भाव समोरच्याने तुमच्या प्रती प्रगट केलेला जो भाव आहे त्याला कृपा असं म्हणतात। मग तो जर भाव तुमचा शुद्ध असेल, आशीर्वादाचा असेल तर ती कृपा, आणि तो भाव जर अशुद्ध असेल आणि तिरस्काराचा तळतळाटाचा असेल तर ती अवकृपा। संघर्ष करणाऱ्याच्या, सकारात्मक दिशेने प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या जीवनात सुद्धा या गोष्टी येतात। सगळ्याच संकट येतात, वेदना येतात, रोग येतात, दुःख येतं, पण हे दुःख आणि हे रोग आणि हे सगळ्या गोष्टी त्याला मजबूत करण्यासाठी येतात, आणि ज्याच्यावर अवकृपा आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला नष्ट करण्यासाठी येतात। तुम्ही जीवनामध्ये जे जे काही केलं असेल, परीक्षा पास झाल्या असतील, लोकांवर उपकार केले असतील, चांगले कामं केली असेल, आजही करताय, हे सगळं तुम्ही कुणाच्या तरी कृपेने करताय, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे। एक पाऊल तुम्ही उचलू शकत नाही त्या पृथ्वीच्या परवानगीशिवाय, एक श्वास तुम्ही घेऊ शकत नाही या वायूच्या परवानगीशिवाय, एक थेंब तुम्ही पाणी पिऊ शकत नाही जलाच्या परवानगीशिवाय, तुमच्या शरीरामध्ये गरमी राहू शकत नाही अग्निदेवतेच्या कृपेशिवाय। आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं, जे काही आम्ही करतो, हे आमच्यावरती असलेल्या कृपेमुळे घडतंय। हे जेव्हा आम्ही विश्वास ठेवू, जेव्हा आम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवू आणि हे कायम ध्यानात ठेवू, तिथून पुढे आमच्यामध्ये अहंकार जन्मालाच नाही। मित्रहो, मनुष्य म्हटलं की कर्म हे त्याच्याशी अविभाज्य असं जोडलेलं आहे। तो काहीतरी कर्म करणारच आहे, त्याच्या हातून काहीतरी कर्म घडतं। आणि मनुष्य जर समाजशील प्राणी आहे तर त्याचा इतर जीवांशी, इतर मनुष्यांशी संबंध येतो, आणि तो संवेदनशील आहे। एखाद्या जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक काय की माणूस संवेदनशील आहे। जी गोष्ट जनावरं एका विशिष्ट प्रोग्रामच्या पद्धतीने करतात, प्री प्रोग्रामसारखं त्यांच्या चाकोरीबद्ध वर्तनातून त्या गोष्टी करतात, मनुष्य ती गोष्ट जागृतपणे करतो, सावधपणे करतो। जनावराला जर भूक लागली, समजा तो पाळलेला वाघ आहे किंवा सिंह आहे, तो हे नाही बघणार की समोर माझा मालक आहे, त्याला जर वेळेवर जर खायला नाही दिलं तो मालक वगैरे काही नाही पाहणार, त्याचं नरडं पकडतात। पण माणूस तसा नाही आहे, माणूस सहन करतो, समजून घेतो। म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांचा काय करतो, विचार करतो। कितीही जरी अतिशय कठोर आणि निर्दयी व्यक्ती जरी असला तरी तो पण त्याच्या जीवनामध्ये कोणाची तरी काळजी घेत असतो। अतिशय हिंस्र अशा प्रकारचे सिंह, वाघ त्यांच्या पिलांची मात्र अतिशय प्रेमाने काळजी घेतात। मग तसे गुंड आहे, किती पण निर्दय असू द्या, किती पण क्रूर असू द्या, पण त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये ते काय असतात, दयाळू असतात। सद्गुरू आम्हाला आज तेच सांगताय की जेव्हा जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी करता तेव्हा तुम्ही करता म्हणून तुम्हाला यश नाही येत, कोणाची तरी कृपा आहे म्हणून तुम्हाला यश। एखादा मुलगा म्हणतो मी खूप अभ्यास केला आणि म्हणून मला यश मिळालं, तर वास्तविक पाहता ते सत्य नाही आहे। कसं काय? पण तुमचं असं म्हणणं आहे का जे 400-500 IAS होतात तेवढेच फक्त अभ्यास करतात? अभ्यास तर लाखो करतात। बरं, त्यांच्या एवढा तीव्र अभ्यास करणारे पण भरपूर आहे। काही जण आपण बघतो प्रचंड मेहनत करतात पण जीवनामध्ये यशस्वी नाही होत, काही जण यशस्वी होतात। हे बघा, इथे नशिबाचा काही भाग नाही आहे। कृपा, आशीर्वाद आणि नशीब हे फार वेगळ्या गोष्टी आहे। आपण असं म्हणतो अरे फार नशीबवान आहे, नाही, नशीबवान नाही आहे, त्याच्यावर कृपा आहे। एखादा प्रचंड अपघातातून वाचतो। माझे एक डॉक्टर मित्र आहेत, त्यांनी एका पेशंटच्या हाडांची 36 ऑपरेशन केली एकाच ॲक्सिडेंटमध्ये, तरी ठणठणीत आहे। काहींचं एक ऑपरेशन करून सुद्धा मरतं। हे काय प्रकार आहे? तुम्ही डॉक्टरांना विचारा, ते म्हणता सायंटिफिकली कधी कधी आमच्याकडे आलेला पेशंट सगळं सिस्टम, सगळे रिपोर्ट, सगळं नॉर्मल, ओके, ऑपरेशन सक्सेसफुल, सगळं ओके, तरी पण जातं।
शिक्षक म्हणतात, अरे हा मुलगा एकदम बुद्धिमत्ता चांगली आहे, सगळं चांगलं आहे, आम्ही शिकवतो सगळं, सगळ्यांना सारखं शिकवलं, त्याच्या मागून दुसरा एक मुलगा येतो आणि तो नंबर मिळवतो ना, हा मात्र मागं राहतो. कसं काय? त्याचे प्रयत्न पण भरपूर आहे, अभ्यास पण मी माझ्या देखरेखीखाली केला. अशा वेळेस आम्ही म्हणतो जाऊ द्या, त्याचं नसीब आहे. पण ते खरं तर ते नसीब नसतं, तिथं कृपा असते. आता ही कृपा काय आणि अवकृपा काय? एक साधानी सोपी गोष्ट आहे. भाव म्हणतो आपण त्याला, भाव. सर्वात प्रभावी या जगामध्ये काय आहे? विचार नाही आहे, त्या विचारातून उत्पन्न होणारा भाव आहे. तुम्ही जेवण करताय आणि अचानक टी व्हीवरती टॉयलेटची जाहिरात आली आणि तुम्ही ती मनापासून बघितली, तुमचे भाव उतरले, तर तुम्हाला काय होते? लगेच शिसारी येते आणि उलटी व्हायला होते. ओके, तुम्ही जसा भाव तयार करता ना, तशा प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. जर भाव निर्माण झाल्यानंतर जर अशी परिस्थिती जर येणार असेल, तर तुमचं जीवन त्या पद्धतीचं होऊन जातं. आता समजा उदाहरण सांगतो आपण नेहमी. आपण ज्यावेळेस कॉलेजला असतो किंवा मित्र असतो आणि आपण एखाद्याला काहीतरी पैज लावतो आणि हरवतो, मग तो आपल्याला पार्टी देतो. आणि त्यांनी जर आपल्याला पार्टीमध्ये काही वडापाव वगैरे काही चारलं आणि जर त्याचा जर जीव गुंतलेला असेल त्याच्यामध्ये, त्याच्या पोटामध्ये दुखत असेल, अरे माझे एवढे पैसे गेले, त्याला असं वाटतं त्याच्या पोटातून वडापाव काढावं बाहेर. तर 100% तुमच्या पोटामध्ये गेलेला वडापाव काय होतो? दुखतो, पचत नाही तो व्यवस्थित. जे लोक अशा कार्यक्रमांमध्ये पैशांवरून त्या स्वयंपाक्यांबरोबर वाद घालतात, त्यांचे स्वयंपाक खाल्ल्यानंतर सगळ्या पाहुणे मंडळींचं पोट दुखतं. कारण स्वयंपाक मन मोकळेपणाने केला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे. त्यांनी जर मनस्तापाने केला तर त्या स्वयंपाकातून ते भाव उतरतात. म्हणून ग्रामीण भागामध्ये आजही पद्धत आहे की मासिक धर्माच्या काळामध्ये स्त्रियांना स्वयंपाक करून देत नाही. का करून देत नाही? कारण त्यांचा जो तो काळ असतो तो चिडचिडा असतो. मग त्या काळामध्ये त्यांची एनर्जी डाऊन झालेली असते ना, अशा काळामध्ये ते भाव स्वयंपाकात उतरायला नको. जसं आपण म्हणतो, राग आल्यानंतर आपण म्हणतो मला जेवायचं नाही. हे तुम्ही नाही म्हणत, तुमचं शरीर म्हणतं की अशा अवस्थेमध्ये खाऊ नको. कारण तुझ्या शरीरामध्ये काय तयार झालेलं आहे? विष. तुझ्या रक्तामध्ये काय उतरलेलं आहे? विष उतरलेलं आहे. जोपर्यंत तुझ्या शरीरातलं विष परत मागे जात नाही तोपर्यंत खाऊ नको. आणि म्हणून राग आल्यावर आपण म्हणतो मला काही खायचं नाही, जेवायचं नाही मला आज. मग घरातली माणसं म्हणतात राग शांत झाल्यावर जेवेल. हां, हे भाव किती महत्त्वाचे. म्हणजे तुम्हाला ज्याने नाश्ता खाऊ घातला, वडापाव खाऊ घातला, त्याची जर कृपा नसेल तर तुम्हाला तो वडापाव पचणार सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. मग कृपा म्हणजे आशीर्वाद आहे, तुमच्याविषयी शुभचिंतन आहे, तुम्हाला दिलेली परवानगी आहे. आणि म्हणून कृपेशिवाय जर तुमच्या घरात पैसे आले तर त्याला अवदसा असं म्हणतात. आणि ज्याच्याकडनं पैसे आले त्याची कृपा पाहिजे, त्याचे आशीर्वाद पाहिजे, मनमोकळेपणा पाहिजे, त्याच्या शुभेच्छा पाहिजे. जो अन्न तुम्ही खाता त्या अन्नाची तुमच्यावर कृपा पाहिजे. ती कधी होईल? जेव्हा त्याच्याप्रती तुमचा भाव काय आहे? प्रेमाचा आहे, आदराचा आहे. बरोबर आहे. मग विचार करा, तुमच्या हातामध्ये असलेला पेन सुद्धा तुमच्यावर कधी कृपा करेल? जर तुम्ही त्याला प्रेमाने सांभाळत असाल, त्याला एक वस्तू म्हणून जर बघत असाल, तो पण तसंच बिहेव करेल. आपण जसं मराठीमध्ये म्हणतो, जिथे भाव तिथे देव. भाव असेल तरच देव आहे. मग मन चंगा तो कठोती में गंगा. हां, नाही तो मग गंगा में नहा के भी सूखा. हां, गंगा आंघोळ करून आल्यानंतरही काही जण म्हणतात काय तथ्य नाही रे, भाव नाही ना. भाव असेल तर प्रभाव. लक्षामध्ये. मग ही जे भाव जो आहे ना, तो भाव समोरच्याने तुमच्या प्रती प्रगट केलेला जो भाव आहे त्याला कृपा असं म्हणतात. मग तो जर भाव तुमचा शुद्ध असेल, आशीर्वादाचा असेल तर ती कृपा. आणि तो भाव जर अशुद्ध असेल आणि तिरस्काराचा, तळतळाटाचा असेल तर ती अवकृपा. मग अवकृपा आमच्या आयुष्यामध्ये रोग आणते, संकट आणते, अपघात आणते,
आमच्या आयुष्यामध्ये दुःख आणते, वेदना आणते. बघा, संघर्ष करणाऱ्याच्या, सकारात्मक दिशेने प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या जीवनात सुद्धा या गोष्टी येतात. सगळ्याच संकट येतात, वेदना येतात, रोग येतात, दुःख येतं. पण हे दुःख आणि हे रोग आणि हे सगळ्या गोष्टी त्याला मजबूत करण्यासाठी येतात, आणि ज्याच्यावर अवकृपा आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला नष्ट करण्यासाठी येतात. हा फरक लक्षात घ्या. मग सामान्य माणसं म्हणतात, अरे रामकृष्ण परमहंस एवढे संत होते, अरे आता तरी ते रोगाने का मेले? सद्गुरू, लोक म्हणतात सद्गुरू एवढे महान योगी आहे, एवढं सगळ्या जगाला योग शिकवता, स्वास्थ्य शिकवता, आणि स्वतःच्याच मेंदूमध्ये कसं काय रक्तस्राव झाला? मित्र हो, ते चैतन्य स्तरावरती योगी आहेत. शरीर स्तरावरती ते माझ्या तुमच्यासारखेच आहे. शरीराच्या पातळीवर त्यांचं शरीर देखील पंचमहाभूताने बनलेले आहे, आपलं देखील त्यानेच बनलेलं आहे. त्याच्यामुळे शरीराच्या स्तरावर तुम्ही जर त्या नजरेने त्यांना बघत असाल तर तुम्हाला ते साधे सिंपलच दिसतील, म्हणतील अरे यांच्यामध्ये काय विशेष आहे. पण जेव्हा तुम्ही चैतन्य स्तरावर त्यांना बघाल तेव्हा तुमचे डोळे दिपून जातील. नाटकामध्ये 10 तोंडांचा रावण असतो, किंवा नाटकामध्ये विश्वरूप दर्शन केला, मालिकेमध्ये चित्रपटामध्ये श्रीकृष्ण असतो, आणि प्रत्यक्षामधला श्रीकृष्ण, याच्यामध्ये जो अंतर आहे ते अंतर मानवी बुद्धीने समजण्यासारखं नाही आहे. कळलं तुम्हाला? तसं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. आता मला सांगा, इथं कृपा इथं कृपा सगळी या प्रकृतीची कृपा सगळी का बरसलेली आहे. आम्ही श्वास घेतोय, ही पण कृपाच आहे. आम्हाला अन्न मिळतंय, पाणी मिळतंय, ही पण काय आहे? कृपा आहे. आम्ही आज जिवंत आहोत, ही कृपा आहे. आणि जेव्हा ही कृपा बंद होईल बरसणी, त्या मिनिटाला आमचा श्वास बंद होईल. आणि म्हणून आम्ही जे जे काही करतो किंवा आम्ही जे आहोत हे कोणाच्या तरी कृपेने, आशीर्वादाने आहोत. लोक काय लिहितात गाड्यांवरती? कांद्याची कृपा. त्यांच्या लेवलला त्यांना जेवढं अक्कल आहे तेवढं कळतं, तेवढं लिहितात ते. पण ते सत्य आहे. कांदा पण कृपा करतो, फक्त पैशाची करतो, लक्षात घ्या. हां, त्याने कृपा केली तरच तो सडत नाही, तर मग सडला समजायचं. म्हणजे मातीने जर कांद्यावर कृपा केली तर कांदा सडणार नाही, आणि कांद्याने जर शेतकऱ्यावर कृपा केली तर त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. कळतंय का तुम्हाला? म्हणजे जिवंत असो, मृत असो, ज्याला आम्ही समजतो का ही वस्तू आहे, वस्तूची पण कृपा व्हावं लागते. मग कृपा होण्यासाठी कृपा पात्र असावं लागतं. मग आम्ही जे जे काही दुसऱ्यांसाठी करतो आणि त्या कर्ता भाव आमच्याकडे घेतो, अरे मी केलं, तू नाही करत, तुझ्यावर कृपा आहे म्हणून तू करू शकला, म्हणून तुला यश आलं. तुम्ही जीवनामध्ये जे जे काही केलं असेल, परीक्षा पास झाल्या असतील, लोकांवर उपकार केले असतील, चांगले कामं केले असेल, आजही करताय, हे सगळं तुम्ही कोणाच्या तरी कृपेने करताय, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. असं सद्गुरू आम्हाला सांगतात. मी केलं, संपला विषय तुझा. मी आला की कृपा बंद होते. मला सांगा, कृपा कशी आहे? समजा उदाहरणार्थ इथे प्रकाश आहे आणि तुम्ही डोळे बंद करून घेतले, तर तुम्हाला प्रकाशाचं काही महत्त्व आहे का? हॅलो, हां, आता इथे पंचपक्वान्नाचं जेवण ठेवलेलं आहे आणि तुम्ही उपवास धरलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? कृपा तुमच्यासाठी तेव्हाच उपयोगाची ठरते, तुम्हाला तेव्हाच यश देऊ शकते जेव्हा तुम्ही पात्र आहे. तुम्ही तुमचं पात्र रिकामं करून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे पात्र पण आहे, पण ते भरलेले आहे आधीच, तरी पण कृपा नाही बरसणार. भरलेले म्हणजे काय? मेरा तो थाई गयो, माझं झालं, आता आपलं भागलं बुवा, ही जी वृत्ती आहे माझं, मी, मग ते पात्र भरलं असून सुद्धा भरलं, काहीच नाही मिळणार. इथं आता सगळीकडे सुगंध आहे, पण काही जणांना वासच येत नाही. का बरं? त्यांना सर्दी झालेली. म्हणजे सुगंधाप्रमाणे कृपा असते. तुमचं नाक चांगलं असलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. मग समस्या कृपेची नाही आहे. मग तुम्ही म्हणाल नाही सर, मग याच्यावर कृपा आहे, फक्त ह्याच्यावर आहे, ह्यांच्यावर आहे, ह्यांच्यावर का नाही आहे, त्यांच्यावर नाही आहे, असं काहीच नाही आहे. जसं नेहमी उदाहरण देतो मी की सूर्याचा प्रकाश सगळीकडे सारखा पडतो, परंतु
ज्याने स्वतःच घरामध्ये दरवाजा खिडक्या लावून बसलात त्याला सूर्याचा प्रकाश, तो म्हणतो सूर्य जर एवढा पॉवरफुल आहे तर येईल माझ्याजवळ. तू म्हणतो ना सूर्य फार जगाचा सर्वात मोठा आहे, असं नाही तसं आहे, येईल इथवर. तुम्ही अशा माणसाला उत्तर कसं द्याल? ही अवकृपा अशी होते. मी ज्याचा स्ट्रॉंग असतो त्याच्यासाठी कृपा शून्य आहे, आणि म्हणून तो अहंकारामध्ये शेवटी रावण बनून संपतो. कळलं? आणि म्हणून तुम्ही जे काही करता दुसऱ्यांसाठी, मनामध्ये कधी उपकाराची भावना आणू नका, कारण तुम्ही काही करू शकत नाही. एक पाऊल तुम्ही उचलू शकत नाही या पृथ्वीच्या परवानगीशिवाय. एक श्वास तुम्ही घेऊ शकत नाही या वायूच्या परवानगीशिवाय. एक थेंब तुम्ही पाणी पिऊ शकत नाही जलाच्या परवानगीशिवाय. तुमच्या शरीरामध्ये गरमी राहू शकत नाही अग्निदेवतेच्या कृपेशिवाय. तिला देवता म्हणा, अग्नी म्हणा, तिला तुम्ही प्रकृती म्हणा या परमात्मा म्हणा, फरक काही नाही आहे. प्रकृती हार्डवेअर आहे आणि परमात्मा सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामधली ऊर्जा आहे. तुमची दृष्टी तेवढी असेल. मला सांगा, एखादं खेळणं असतं, म्हणजे कार असते, आणि ती खेळण्यातली कार अशी इकडं तिकडं फिरते. का बरं फिरते ती? लहान पोरं अशी कौतुकाने तिच्याकडे बघतात. आता ताजी घटना आहे ना, नारायणगावमध्ये यात्रा होती पुण्याच्या ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि त्या यात्रेमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे ते, आपण त्याला काय म्हणतो, जायंट व्हील्स होते. ते जे जायंट्स व्हील होते मोठमोठे, अम्युजमेंट पार्क त्यांनी बनवला होता तिथे. मग त्याची कलरिंग वगैरे लाईटिंग एवढी सुंदर होती की ती हायवेवरून अतिशय सुंदर दिसायची, पुणे नाशिक हायवेवर. तिथून मग आम्ही आमच्याकडे ड्रोन होता उडवला, आणि त्या ड्रोननी आम्ही त्याचे सुंदर चित्रण केलं आणि ड्रोन परत मागवला. तिथून हायवेपासून ते 2-3 किलोमीटरमध्ये आहे. आता ड्रोन तर उडतोय पण उडवणारे दिसत नाही. मी दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनलवर, मराठी न्यूज चॅनलवर बातमी पाहिली, नारायणगाव परिसरामध्ये अज्ञात ड्रोनच्या घिरट्या. हे उडवणारा माहीत नाही ना. कसं आहे, त्या लहान मुलांना कळत नाही. कार तर फिरते, तिला चालवायला ड्रायव्हर नाही, मग फिरते कशी काय? अरे तो ड्रायव्हर दुसरीकडे बसलेला, रिमोट कंट्रोलवर चालवतो. कळतं तुम्हाला? तसंच आहे आमच्या जीवनामध्ये. जे काही घडतं, जे काही आम्ही करतो, हे आमच्यावरती असलेल्या कृपेमुळं घडतं आहे. हे जेव्हा आम्ही विश्वास ठेवू, जेव्हा आम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवू आणि हे कायम ध्यानात ठेवू, तिथून पुढे आमच्यामध्ये अहंकार जन्मालाच नाही. आणि कृपा नसल्याशिवाय जर ते जर आम्हाला फळ प्राप्त होणार नसेल आणि ते आम्हाला जर साध्य होणार नसेल तर ते असूनही नसल्यासारखं आहे. मी नेहमी सांगत असतो, आजकाल लोक जे पैसे कमवत आहेत ते कोणासाठी कमवत आहेत? डॉक्टरांसाठी, मेडिकल्ससाठी, मार्केटिंगवाल्यांसाठी कमवत आहे, ह्या सगळ्या कंपन्यांसाठी, बँकांवाल्यांसाठी. मला सांगा, ज्याने बँकेवरती समजा कर्ज घेऊन घर घेतलं, मी ऐकलं की जर तुम्ही 10 लाख कर्ज काढलं तर 5-7 लाख रुपये व्याजच भरावं लागतं. मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मी तर असा चकित झालो. 10 लाख रुपयासाठी 7 लाख रुपये तुम्ही व्याज भरताय, म्हणजे तुमच्या आयुष्यातलं 70% आयुष्य तुम्ही कोणासाठी जगताय? बँकेवाल्यांसाठी जगताय. हॅलो. आणि ही वेळ तुमच्यावर का आली? कारण तुम्हाला लाईफस्टाईल जगायची. मग त्याच्याऐवजी तुम्ही हीच शक्ती तुमच्या कर्तृत्वावर खर्च केली असती, तुमच्या बुद्धिमत्तेसाठी, तुमच्या कौशल्यांसाठी, आणि त्याला आणखीन धारदार बनवलं असतं, आणखी प्रखर मेहनत केली असती, तर तुम्ही तुमच्या पुरुषार्थावर कमवू शकले असते. माणसं भ्रष्टाचार का बरं करता? कारण त्यांच्या मनगटावर त्यांचा विश्वासच नसतो, प्रामाणिकपणावर त्यांचा विश्वास नसतो, आणि म्हणून त्यांच्यावर कृपा होत नाही. बघा, पूर्वीच्या काही नंबर लावायला लागायचे गॅससाठी. आता बघा, आता ती योजना आली, त्या योजनेसाठी नंबर लावावं लागतात. जेव्हा नंबर लावायचे असतात ते ऑफिस उघडणार असतं 8 वाजता आणि लोक सकाळी 4 वाजता येऊन बसतात. हे अनुभव फार वेळ आलेला आहे. आणि मी सकाळी 8 वाजता कळतं खिडकी नंबर 2 वरून खिडकी नंबर 4 वर जा. सकाळी 4ला लावली, लाईन कुठे गेली तुमची? हॅलो, कळतं का तुम्हाला? सांगण्याचं तात्पर्य काय? कृपा जर नसेल, तुम्ही 1 नंबरला असते तरी तुम्ही शेवटी आहे. हां, एक यमाच्या संदर्भामध्ये असलेली गोष्ट मला आठवते की एक व्यक्ती मरायला टेकला आणि त्याला न्यायला यम आला, आणि त्याच्या काशी लिस्ट होती. आता काय AI चं योग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्या काशी लिस्ट होती, बरोबर आहे ना? त्यांनी त्याची लिस्ट आणली
आणि यम आले इथे. तर या माणसाने पाहिलं हा आलेला आहे आणि त्यांनी त्याची लिस्ट पाहिली आणि लिस्ट त्यांनी उलटी करून ठेवली. लोक तुम्ही बघा, जर पासबुक वगैरे घेऊन गेले किंवा गॅसचं कार्ड घेऊन गेले तर आपलं कार्ड खाली घालून ठेवता किंवा वर काढ खाली, बरोबर आहे. खाली ठेवायच्या ऐवजी वर ठेवता, म्हणजे 1 नंबरला आलं पाहिजे सगळ्यांच्या अगोदर. मग त्याने तोच कार्यक्रम केला, उलटं केलं त्यांनी. त्याचं 1 नंबरला नाव होतं, त्यांनी कडून नेऊन ठेवलं, शेवटी नेऊन ठेवलं. अजून 10 वर्षांनी माझा नंबर असं. यम आला तेवढ्यात. त्यांनी ती चीज लिस्ट होती याच्या ताब्यात दिली होती, सांभाळून ठेव म्हणून. याने ती सांभाळून ठेवली चांगली. यम खुश झाला. यम म्हणे तू माझं काम केलं त्याबद्दल मी तुझ्यावर खुश झालो आहे आणि आज मी काय करतो म्हणे, आता ही लिस्ट उलटी सुरू करतो, तुझा नंबर सगळ्यात शेवटी येईल म्हणे. असं आहे. तुम्ही जास्त शहाणपणा करायला गेले की तुम्ही अकृपेला प्राप्त होता. आणि म्हणून जीवनामध्ये आपण जे काही करतो, दुसऱ्यासाठी जरी करत असाल, स्वतःसाठी करत असाल, कोणासाठीही करा, आपण जे जे काही करतो ते कोणाच्या तरी कृपेशिवाय घडत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही कृपेला पात्र व्हायला शिकाल तेव्हा तुमचं जीवन असं हसत खेळत सोपं होऊन जाईल. आणि असं जीवन माणसाने जगलं पाहिजे, एकदम हसत खेळत. चकित झाले पाहिजे लोक तुमच्या जीवनाचं आनंद बघून. लक्षामध्ये आजूबाजूच्या लोकांना प्रश्न पडला पाहिजे, अरे ह्याचं काय असं होतं एवढा आनंदी आहे. हां, नाही तर हल्ली तुम्ही रस्त्याने जा, हायवेवर उभे राहा, मर्सिडीज बेंजमधून BMW मधून माणसं जातात आणि तोंड सोडलेलं असतं. मग त्यांच्यापेक्षा सायकलवरचा बरा ना, जो मस्त मस्तीमध्ये चालला. हां, आहे की नाही. मग जीवनामध्ये जीवनाचा दर्जा महत्त्वाचा आहे, तुमच्या आजूबाजूची काय वस्तुस्थिती आहे ते महत्त्वाचं नाही आहे. लक्षामध्ये. म्हणून आजपासून जीवनाच्या दर्जावर लक्ष द्या आणि कृपा आपल्यावर आहे याची जाणीव ठेवा आणि तिला काय द्या, धन्यवाद द्या. बरोबर आहे. आधी इथे काम करताना सुद्धा जसं आपण म्हणतो आईचं लक्ष असतं बाळाकडं, ते मात्र बिनधास्त असतं. पण जसजसं बाळ स्वतःच्या जिम्मेदारी घेतं, स्वतः मी आता मम्मी मी मोठा झाला होता माझ्याकडे लक्ष देऊ नको, तिथून पुढे ॲक्सिडेंट व्हायला सुरुवात होती. तोपर्यंत नाही होत, कारण तोपर्यंत कृपा असते आईची. ज्या दिवशी तुम्ही फसवला आईला, खोटं बोलले आईबरोबर, त्या दिवसानंतर आईची कृपा काय होते, मग मंद होते. तिने दिलेली असते, ती मंद नाही होत, तुम्ही ब्लॉक केलेली असते. व्हॉट्सअप चालू आहे, फक्त तुम्ही अकाउंट ब्लॉक करून टाकलेले. कळलं लक्षामध्ये. तसं कृपेचं अकाउंट आम्ही ब्लॉक करतो, प्रकृती ब्लॉक करत नाही. प्रकृती, परमात्मा कोणीचही ब्लॉक करत नाही, आम्ही ब्लॉक करतो, कारण आम्हाला अहंकार झालेला आहे. लक्षामध्ये. म्हणून जीवनामध्ये एकदम निखळपणे जर आनंद घ्यायचा असेल आणि सगळ्यांसाठी काहीतरी यशस्वीपणे करायचं असेल दुसऱ्यांसाठी, तर पहिलं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे हे कोणाच्या तरी कृपा आशीर्वादाने होतंय. मग त्याच्यामध्ये अनेकांचे हात आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणायचे, जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट फेल झाला ती जबाबदारी माझी आहे, लीडर या नात्याने मी तुम्हाला हँडल करायला चुकलो असेल. आणि जेव्हा यश मिळालं तेव्हा ते काय म्हटली, हे सगळं यश तुमचं सगळ्यांचं आहे, तुमच्या सर्वांशिवाय ते यशच नाही आहे, याला कृपा असं म्हणतात. कळलं. मग ही कृपा तुमच्या सहकार्यांची असेल, प्रकृतीची असेल, परमात्म्याची असेल, अगदी छोट्या मोठ्या गोष्टींची असेल. देव आणि ते तर आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ. मग ही कृपा आपल्यावरती नेहमी बरसत राहिली पाहिजे. यासाठी आम्ही नम्र राहिलो पाहिजे, आमचं पात्र खुलं असलं पाहिजे, ते रिकाम असलं, ते अहंकाराने भरलेलं नको. एवढं जर आम्ही काळजी घेतली तर आमच्या जीवनामध्ये आम्ही जे जे काही करायला जाऊ दुसऱ्यांसाठी, कोणासाठी पण, ते यशस्वी झाल्याशिवाय